आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हर्षदा, विक्रांत, हर्षदाचा घड्याळ आहे। म्हणजे म्हणजे तिथे आसपासच कुठेतरी असेल ना? हा, थांब ना, शोधूया आपण तिला। हर्षदा, हर्षदा, चल, आवाज नाही पाहिजे, चल। अरे तू काय बघतो? जा साहेबांना जाऊन पटकन फोन लाव, जा पटकन फोन लाव, पळ। ए अबधार, सोडा ना मला। हा साहेब, तुमचं काम झालं साहेब। पण एक लक्षात ठेव, काम अजून अर्धच झालंय, पूर्ण व्हायचंय। हो साहेब, आता एवढं काम झालं, बाकीचं काम व्हायला अजून कितीसा वेळ लागणार आहे? दादा प्लीज सोडा ना मला। पण साहेब, ती पोर लय गोंधळ घालते हो, तिला बांधून ठेवलं तरी तिची मस्ती काय जात नाही। ए, जास्त बोलायचं नाही, बहीण आहे ती माझी, तिला काय होता कामा नाही। त्या गिरिजाला धडा शिकवायचा आहे। माझ्या बापासमोर एकदा ती हरली ना की बस। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तिला अजिबात त्रास होता कामा नये, नाहीतर मग तुम्ही या आणि मी ये। ए, तिला टच नका करू रे, बाजूला वा। साहेब, अहो आमचे पैसे आम्हाला मिळाले बास, तुम्ही सांगाल तेवढंच आम्ही करणार। शब्बास, संध्याकाळ झाली की तिला सोडून द्या, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील। बरं साहेब। विक्रांत, आपण हरवलोय। अरे हे बघ ना तू, हे जंगल आहे, मला नाही वाटत हर्षदा इकडे असेल। थांब ना, बघूया आपण। गिरिजा, ते बघ तिकडे काहीतरी दिसतंय। चल बघू। विक्रांत, अरे चल ये। प्लीज सोडा ना मला, जाऊ द्या ना मला, प्लीज सोडा ना। साहेबांनी सांगितलंय, नाहीतर आई, आई, ए बाहेर आहे, फोन बंद कर ना। अरे सायलेंट करायचाच बघतोय, पण कळत नाही ना। दे इकडे। हा, धर। विक्रांत, मला असं वाटतं हर्षदा इथेच असेल। मला हेच वाटतंय, तू थांब इथेच। विक्रांत, कोणीतरी येत आहे। लप 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 लप। गिरजा इकडेच थांबा। विक्रांत,
हर्षदा हर्षदा ठीक आहे हा बरी आहेस हा बरी आहेस ना तू चल इकडे बघ. चला बघ. ये ये लवकर ये हर्षदा ओके आहेस ना तू काही लागलेलं नाही ना तुला हे बघ आता घाबरू नको सेफ आहेस तू हा चल तुम्हा दोघांना घरी सोडतो मी घरी हो का ग हर्षदा तुझा इंटरव्ह्यू तू आम्हाला तिथे सोड अगं गिरिजा तिची अवस्था बघ अशा अवस्थेत कसा इंटरव्ह्यू देणार ती घाबरली आहे मला मान्य आहे पण इंटरव्ह्यू महत्वाचा आहे गिरिजा इंटरव्ह्यू होत राहतील तिची मनस्थिती बघ तिला आरामाची गरज आहे अगं हर्षदा तू शांत हो हा विक्रांत तुझं बरोबर आहे पण ही इंटरव्ह्यूची संधी अशी हातातून जाऊ देऊ शकत नाही रे अगं गिरिजा हे बघ अजूनही वेळ आहे हा तू आम्हाला तिथे सोड अगं गिरिजा तिची अवस्था बघ ना ती कसा इंटरव्ह्यू देणार ही हर्षदा मयेकर ज्या मुलीला तुम्ही लोणच्याचा व्यवसाय करायला सांगताय ना तीच मुलगी येत्या 7 दिवसात एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली म्हणून तुमच्या हातात पेढे घेऊन येईल आणि तेच पेढे घेऊन तिच्यासोबत मी स्वतः येईल तिला द्यावा लागेल विक्रांत आज तिला या इंटरव्ह्यू मध्ये पास व्हावंच लागेल हर्षदा हा अख्ख्या मयेकर घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणजे तुला मी सगळं नंतर सांगते आता त्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं जास्त महत्वाचं आहे हे बघ तुझं म्हणणं मला पटलेलं नाहीये पण ठीक आहे तू म्हणत असेल तर सोडतो मी तुम्हाला हर्षदा हे घे चल सारखा का कॉल करतो सर साहेब तुमची बहीण ती गेली साहेब काय अहो कोणीतरी एक मुलगा आणि एक मुलगी आलेली आणि त्यांनी तिला आमच्या तावडीतून सोडून नेली साहेब आणि तुम्ही काय बघत उभे होतात का अहो साहेब आम्ही लय प्रयत्न केले पण ते पोरग पिसळला गत लय मारत होते साहेब अरे मूर्ख माणसांनो तुम्हाला कळते का तुम्ही काय केलंय ते कसले गुंड रे तुम्ही अहो साहेब कसला साहेब साहेबाची इज्जत घालवली तुम्ही ठेव फोन ये दे मला पैसे हर्षदा ओकेस ना तू हे बघ हर्षदा जे झालं ते झालं ते विसरायचं आता इंटरव्ह्यूवर फोकस कर हे बघ तू इंटरव्ह्यू पास करशील चल आज जाऊ विक्रांत काय झालं तू आज खूप मदत केली आहेस माझी तू नसतास तर मी काय केलं असतं हर्षदाला कसं शोधलं असतं मला माहित नाही
तुझे आभार कसे मानू कळत नाहीये मला. पण आता तू तुझं काम कर. ऑलरेडी आमच्यामुळे तुझा खूप वेळ वाया गेलाय. गिरिजा तू त्याचं टेन्शन नको घेऊ, मी करतो मॅनेज. अरे विक्रांत, खरंच तू खूप मदत केली आहेस आमची. गिरिजा काय चाललंय तुझं? मी मदत केली आहे, आभार कसे मानू वगैरे. हे बघ, गिरिजा नावाची माझी एक मैत्रीण आहे, तिला मदतीची गरज होती, मी मदत केली, संपला विषय. एवढं क्लिअर आहे. उगाच बर्डन नको घेऊ. चल आज जाऊ आपण. अरे बर्डन नाही, पण मी आता आहे ना हर्षदा सोबत, मी हँडल करते. माझं ऐकशील जरा? विक्रांत प्लीज, आता मला गिल्टी आहे. नाहीच ऐकणार ना माझं? ठीक आहे, आज जे काय घडते ते कळव मला. हो, मी नक्की कळवते. हर्षदा, ऑल दी बेस्ट. निघतो मी. थँक्यू. चल बाय. ओकेस, चल. एक मिनिट. इंटरव्ह्यूज कुठे चालले? इंटरव्ह्यू? मॅडम, इंटरव्ह्यू संपायची वेळ आली. अहो, जरा आमचा एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून यायला उशीर झाला. पण प्लीज आम्हाला एंट्री द्या. अजून 10 मिनिटं आहेत ना? ओके ओके, इथून आत जा. समोरच्या केबिन मध्ये इंटरव्ह्यू चालू आहे. थँक्यू. चल चल ये. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यूज कुठे चालले? या कॅबिन मध्ये. नाव काय तुमचं? हर्षदा मयेकर. बर. हर्षदा, ये बस, ये. बस. हर्षदा, आज एवढं सगळं घडल्यानंतर पण मी तुला न विचारता डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी घेऊन आले. कारण आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर या असल्या छोट्या संकटांना घाबरून चालणार नाही. हर्षदा, प्रॉब्लेम झाल्याशिवाय यशही मिळत नाही. त्यामुळे आज मनाशी पक्की गाठ बांध. आजचा इंटरव्ह्यू चांगलाच होणार. आता तू घाबरलीयस, तुला कोणी पळवून नेलं होतं, या गोष्टी मनातनं काढून टाक आणि फक्त इंटरव्ह्यूचा विचार कर. हर्षदा मयेकर, बोलवलंय तुम्हाला. हां हर्षदा, ऑल द बेस्ट. मी आहे तुझ्यासोबत. आणि आता या कपाळावरच्या आठ्या काढून टाक आणि मला एक छानशी स्माइल दे. चल ये. चल. मे आय कम इन? येस, कम इन. सॉरी सॉरी सॉरी, ते चुकून पडलं. आय एम सॉरी. युअर फाईल प्लीज. हा.
आर यू ओके? आर यू ओके? येस येस ॲब्सोल्युटली ओके. हर्षदाबाई, तुला कम्प्युटर चालवता येतो? मसाले ओळखता येतात? कसा ना, लोणचा घालताना मसाले ओळखणं फार महत्वाचं असतं. नाही तर आतापर्यंत जसा थांबला ना, तसा आयुष्यभर सगळा थांबा. बिंदास उत्तर द्यायची, फाड फाड बोलायचा. शिरला का ना? काका, हर्षदा बिंदास्तच आहे. तिची सगळी तयारी झाली आहे. हो ना हर्षदा? आज ही नोकरी मला नाही मिळाली तर माझ्यामुळे रमाकांत काकांसमोर ताईची मान खाली जाईल. काही करून ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी पास झालीच पाहिजे. प्लीज देवा. मिस हर्षदा, मिस हर्षदा, येस, तुमचा बायोडेटा फार चांगला आहे. थँक्यू. मी एक गोष्ट ऑब्झर्व करतोय, तुम्ही आत आल्यापासून स्टेबल नाही आहात. नाही नाही सर, तसं तसं काही नाहीये. सॉरी, ही पोस्ट मी तुम्हाला ऑफर नाही करू शकत. सर 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 प्लीज असं नका ना करू सर, प्लीज. माझं चुकलं, पण एक संधी द्या ना सर, प्लीज. एक संधी. नो, चूक न करणारीच व्यक्ती आम्हाला या पोस्टसाठी हवी आहे. सो यू आर रिजेक्टेड. प्लीज, एक संधी. नो, चूक न करणारीच व्यक्ती आम्हाला या पोस्टसाठी हवी आहे. सो यू आर रिजेक्टेड. ताई, काय झालं? हे रिजेक्ट झाले. काही झालं तरी काकांपुढे ताईची मान नाही खाली गेली पाहिजे. सो स्टार्ट करूया. मिस हर्षदा मयेकर. हर्षदा, प्रॉब्लेम झाल्याशिवाय यशही मिळत नाही. त्यामुळे आज मनाशी पक्की गाठ बांध. आजचा इंटरव्ह्यू चांगलाच होणार. येस सर. बरं, कुठं राहतेस तू?
तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. थँक्यू सर. मिस हर्षदा मयेकर, अभिनंदन. तुम्ही या पोस्टसाठी सिलेक्ट झालात. बाकी तुमचे जॉईनिंग डिटेल्स तुम्हाला ईमेल करण्यात येतील. ओके मॅम. थँक्यू सो मच. ताई, काय झालं?